विद्यार्थी मित्र हो, आपण मागील व्हिडिओमध्ये फिनान्शियल अनालिसिस अँड कंट्रोल या टॉपिकवरील पार्ट 1 पाहिलेला होता. त्यामध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट, ट्रेंड अनालिसिस, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट या सर्वांची माहिती आपण अभ्यासलेली आहे. आज आपण फिनान्शियल अनालिसिस अँड कंट्रोल या विषयाचा पार्ट 2 थेरी आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन या दोन्ही प्रकारामध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्र हो, हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. या व्हिडिओमध्ये आपण जो फिनान्शियल अनालिसिस आणि कंट्रोलचा भाग पाहणार आहोत तो आहे रेशो अनालिसिस. रेशो अनालिसिसची पूर्णतः थेरी अगोदर आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर याच रेशो अनालिसिस वरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत याचाही आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला पाहूया रेशो अनालिसिस थेरी अँड मल्टिपल चॉईस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे निश्चितपणे तुम्ही कमेंट्स करून कळवा. आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत फिनान्शियल अनालिसिस अँड कंट्रोल याच टॉपिकवरील तिसरा पार्ट, तोही मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या स्वरूपात. आपण पहिल्या भागामध्ये कॅश फ्लो, फंड फ्लो स्टेटमेंट आणि त्यावरची थेरी आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिलेत. या अनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट पार्ट 2 दॅट इज रेशो अनालिसिस. या ठिकाणी एक बाब अत्यंत महत्वाची आणि आवश्यक आहे, ती म्हणजेच रेशो आणि अनालिसिस या दोन कन्सेप्ट तुम्हाला कळणं आवश्यक आहे. आणि ते रेशो अनालिसिस का करायचं, एक उदाहरण साधं फक्त तुम्हाला मी सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ. भारतातील पुरुष आणि स्त्रिया यांचा रेशो 1000 पुरुषांमागे 990 स्त्रियांचा जन्म होतो किंवा प्रमाण आहे. याचा अर्थ काय, इंटरप्रिटेशन त्याचं आहे असं की भारतातील पुरुष दर हा 10ने महिलांपेक्षा जास्त आहे. हे आपण त्याच्यावरून करू शकतो. एका विद्यार्थ्याला 60% मार्क आणि दुसऱ्याला 70% मार्क आहे. इंटरप्रिटेशन काय करता येईल, त्याच्यातलं कंपॅरिझन अनालिसिस काय करता येईल, 60 आणि 70 म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्याला पहिल्या विद्यार्थ्यापेक्षा 10% जास्त मार्क आहे, म्हणजे दुसरा विद्यार्थी पहिल्यापेक्षा हुशार आहे. हे अनेक प्रकारे आपल्याला ते करता येऊ शकेल. आणि म्हणून अशा पद्धतीने रेशो आपल्याला वेगवेगळ्या बाबतीतली त्या ठिकाणी पाहावं लागेल. अर्थात हे सगळे रेशो हे बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड असल्यामुळे आपल्याला त्या बॅलन्स शीट मध्ये आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ज्या ज्या बाबी दिलेल्या आहेत त्याचा विचार निश्चितपणे करावा लागणार. तर थोडक्यात आपण रेशो अनालिसिस संबंधीची माहिती घेऊ आणि त्यानंतर आपल्या मुख्य भागाकडे म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे जाऊया. इंट्रोडक्शन. द फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ ए बिझनेस ऑर्गनायझेशन आर व्हेरी मच युजफुल टू डिफरंट party, that is management, shareholder, creditors, debenture holders, investor, bank, financial institute, various government authorities, etc. Trading account disclose the gross profit or loss, okay, and profit and loss account disclose net profit or net loss. Similarly, the balance sheet disclose its true and fair financial position, that is position of assets and liabilities as on a particular date. The information provided in the financial statement serves no purpose unless it is analyzed and interpreted in some comparable terms. So far that purpose it become necessary to study a certain figures in relation to some other relevant figures to arrive at certain conclusion.
Thus, relationship between the figures expressed mathematically is called a ratio. There are various different types of ratios. आता हे रेशो तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पाहणार आणि हे पाहत असताना ते रेशो नक्की काय आहे, कशाचा आहे, तो कशाशी रिलेटेड आहे, बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधल्या कुठल्या ऍटमशी संबंधित आहे, त्याचं नातं काय आहे, त्याचा संबंध काय आहे हे पहा आणि त्यानंतर तो पाठ करा की जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्यावर जर सम आलं किंवा फॉर्म्युला विचारला तर तुम्हाला पटदिशी त्याचं उत्तर सांगता येऊ शकते. पहिला रेशो आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट हा सेलशी संबंधित असतो आणि आपण लॉस ऑफ स्टॉक मेथड जी इन्शुरन्स क्लेम बाबत पाहिली होती तिथे हा रेशो पाहिलेला आहे पहा. ग्रॉस प्रॉफिट रेशो कसा कॅल्क्युलेट करतात, दॅट इज ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100 केलं की आपल्याला पर्सेंटेज मध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो मिळतो. त्याचं स्वरूप कसं आहे तर तो आहे रेव्हेन्यू. हाही भाग मी पाठीमागे सांगितला होता. कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल इन्कम आणि रेव्हेन्यू इन्कम. तर हा रेव्हेन्यूच्या संदर्भातला आहे. दुसरा रेशो आहे नेट प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट प्रमाणेच नेट प्रॉफिटशी संबंधित आहे. नेट प्रॉफिट हा सेल्सशी संबंधित आहे आणि म्हणून फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स. नेक्स्ट करंट रेशो, त्याला दुसरं नाव आहे 2:1 रेशो. आता करंट रेशो आहे तो करंट असेट आणि लायबिलिटीशी संबंधित आहे. म्हणजे बॅलन्स शीट मधल्या ज्या करंट असेट आणि लायबिलिटी आहेत त्याच्याशी संबंधित आहे. करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी जर केले तर तुम्हाला त्या ठिकाणी काय येतो, करंट रेशो प्राप्त होऊ शकतो. मात्र त्याला 2:1 हा रेशो का म्हटला जातो तर असेट हे 2 आणि लायबिलिटी या 1 असल्या पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ 2 लाख रुपयाच्या असेट असतील तर 1 लाख रुपयाची तुमची लायबिलिटी असेल तरी चालू शकतो. त्याचं नेचर कसं आहे, बॅलन्स शीट, आणि तो स्टँडर्ड आहे. 2:1 हा रेशो काय आहे, स्टँडर्ड रेशो आहे किंवा करंट रेशो म्हणून मानला जातो. पुढे लिक्विड, क्विक किंवा ऍसिड टेस्ट रेशो 3 नावं आहेत. लिक्विड याचा अर्थ की एखाद्या प्रॉपर्टीचं, मालमत्तेचं, संपत्तीचं ताबडतोब पैशामध्ये रूपांतर होणे. क्विक त्यालाच ऍसिड टेस्ट रेशो म्हणतात. अशा लिक्विड ऍसेट कुठल्या आहेत, फॉर एक्झाम्पल जर आपण गृहीत धरलं गोल्ड तुमच्याकडे आहे, गोल्ड प्रॉपर्टी आहे. आता तिचं रूपांतर किंवा कन्व्हर्जन कॅश मध्ये क्विक होतं का नाही, तसं इतर असेट तर होऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हा रेशो पाहताना लिक्विड असेट डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटी या सूत्राने आपल्याला तो रेशो कॅल्क्युलेट करतात. असेट लायबिलिटी पुन्हा बॅलन्स शीटशी संबंधित आहे, नेचर बॅलन्स. स्टॉक किंवा त्याला दुसरं नाव आहे इन्व्हेंटरी. कुठलाही शब्द प्रयोग येऊ द्या, स्टॉक टर्नओव्हर म्हणतील किंवा इन्व्हेंटरी टर्नओव्हर म्हणतील, दोन्हीचा अर्थ एकच आहे. हा रेशो कॅल्क्युलेट करताना तुम्हाला विक्री आणि स्टॉक याच्याशी संबंधित हा रेशो असल्यामुळे फॉर्म्युला आपला तयार होतो कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय ऍव्हरेज स्टॉक. ऍव्हरेज स्टॉक याचा अर्थ ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. पर्सेंटेज काढतो का ना आपण ऍव्हरेज मार्काचे, त्या पद्धतीने. त्यानंतरचा रेशो आहे ऑपरेटिंग रेशो. हा पुन्हा बिझनेस जो व्यवसाय ऑपरेट केलेला असतो, चालवलेला असतो, त्या संदर्भात असणार आहे आणि तो मात्र हा पूर्णतः ऑपरेटिंग एक्सपेन्सशी संबंधित आहे. आणि म्हणून आपण सूत्र त्या ठिकाणी म्हणू शकतो कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस भागिले नेट सेल्स. हा ऑपरेटिंग रेशो कशाशी रिलेटेड आहे, त्याचं नेचर कसं आहे तर तो प्रॉफिटेबिलिटी दाखवतो. बिझनेस ऑर्गनायझेशन प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये आहे हे ते दाखवतो. डेप्ट इक्विटी रेशो. डेप्ट आणि इक्विटी दोन शब्द आहेत. डेप्ट वेगळा, इक्विटी वेगळा. शेअर होल्डर आणि डिबेंचर होल्डर किंवा शेअर होल्डर आणि बँकेचं कर्ज हे जर आपण घेतलं तर लक्षात येईल आपल्याला दोन्ही देणीच आहेत, लायबिलिटीज आहेत, बरोबर आहे. फक्त एक कशी आहे, एक लॉंग टर्म डेप्ट आहे आणि दुसरे शेअर होल्डर फंड आहे. शेअर होल्डरला सुद्धा पैसेच द्यायचे आहेत आणि म्हणून तो रेशो कॅल्क्युलेट करताना आपण सूत्र वापरतो टोटल लॉंग टर्म्स डेप्ट, देणी जे आहे ते, डिवायडेड बाय टोटल शेअर होल्डर्स फंड, मालकी हक्काचं भांडवलाचं कर्जाऊ भांडवलाशी असलेलं प्रमाण. ते काय दाखवतं, दॅट इज प्रॉफिटेबिलिटी. डेटर्स टर्नओव्हर रेशो. डेटर्स म्हणलं की क्रेडिट सेल्स, उधारीवर मालाची विक्री केली म्हणून डेटर्स निर्माण. डेटर्स आले की बीआर आले, म्हणजे क्रेडिट सेल्स, डेटर्स आणि बीआर या 3 घटकांशी तो संबंधित आहे आणि म्हणून सूत्र आहे नेट क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल.
मित्रांनो, हे झाले एकंदरीत वेगवेगळ्या प्रकारचे रेशो. तुम्हाला परीक्षेत त्या ठिकाणी प्रश्न अशा स्वरूपात येतात, ते फॉर्म्युले विचारतात किंवा काही सम दिले जाते. तुम्हाला तो फॉर्म्युला एकदा माहिती झाला, तो लक्षात राहिला, तर तुम्हाला या मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहे त्याची उत्तर द्यायला अडचण येणार नाहीये. म्हणून तो फॉर्म्युला का बनला हे विचारात घ्या, तो कसा बनला हे विचारात घ्या आणि मग तो पुढे कसा अप्लाय करायचा याचा विचार. चला पाहूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1, करंट रेशो इज इक्वल टू, that is current asset divided by current liability. Answer is A. Question number 2, quick ratio is equal to, क्विक असू द्यात, ऍसिड टेस्ट असू द्यात किंवा लिक्विड रेशो असू द्यात, तिघांचं नाव एकच आहे. आणि म्हणून आपण हा रेशो कॅल्क्युलेट करताना काय सूत्र आहे, तर लिक्विड असेट किंवा क्विक असेट डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटी किंवा क्विक लायबिलिटी. आणि म्हणून आपलं उत्तर आहे बी. क्वेश्चन नंबर 3, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू, स्टॉक आहे म्हणजेच काय, स्टॉकशी आणि सेल्सशी संबंधित. मग सेल्सशी आणि स्टॉकशी संबंधित असणारा आयटम जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल कॉस्ट ऑफ गुड सोल्ड हा एक आहे आणि ऍव्हरेज स्टॉक किंवा ऍव्हरेज इन्व्हेंटरी. ऍव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजे ओपनिंग इन्व्हेंटरी प्लस क्लोजिंग इन्व्हेंटरी भागिले 2, दॅट इज ऍव्हरेज इन्व्हेंटरी किंवा ऍव्हरेज स्टॉक. आणि म्हणून आपलं उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 4, ऑपरेटिंग रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स. हे ऑपरेटिंग रेशोचं सूत्र आहे. म्हणून ऑप्शन डी हे आपलं उत्तर. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज सिरियस लिमिटेशन ऑफ फिनान्शियल रेशो. रेशो आर नॉट प्रिडिक्ट. रेशो काय, नॉट प्रिडिक्ट. आणि म्हणून सिरियस लिमिटेशन रेशोचं जे आहे ते ए आहे. क्वेश्चन नंबर 6, व्हॉट डज अ लो प्रोप्रायटरी रेशो इंडिकेट्स. लो प्रोप्रायटरी रेशो, प्रश्नाचं अर्थ चांगल्या प्रकारे समजून घ्या म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायला अडचण येणार नाही. प्रॉपर्टी कशी आहे, लो प्रोप्रायटरी रेशो आहे, म्हणजेच तुमची फिनान्शियल पोझिशन कशी आहे, साऊंड असेल का, चांगली असेल का, नाही, कशी असणार आहे, तर ती निश्चितपणे वीक असणार आहे. आणि म्हणून उत्तर आपलं आहे बी, वीक फिनान्शियल पोझिशन. क्वेश्चन नंबर 7, which category of ratio is useful. कोणत्या कॅटेगरी आहे रेशोची की जे तुम्हाला उपयोगी आहे, कशासाठी, इन असेसिंग द कॅपिटल स्ट्रक्चर अँड लॉंग टर्म सॉल्व्हन्सी ऑफ द फर्म. कुठला आहे यामध्ये रेशो, ऍक्टिव्हिटी संबंधच नाही, प्रॉफिटेबिलिटी याचाही संबंध नाही, लिक्विडिटीचा तर दूरवर संबंध नाही. मग कुठला आहे, दॅट इज लिव्हरेज, म्हणजे सी हा तुमचा ऑप्शन. क्वेश्चन नंबर 8, डेब्ट इक्विटी रेशो इज ए टेस्ट ऑफ. मगाशी नेचर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं होतं पहा. डेब्ट इक्विटी रेशो म्हणजे टोटल लॉंग टर्म डेब्ट्स आणि शेअर होल्डर्स फंड यातून तो निर्माण होतो आणि तो काय दर्शवितो, दॅट इज सॉल्व्हन्सी ऑफ द फर्म. आणि म्हणून उत्तर आहे डी, सॉल्व्हन्सी ऑफ द फर्म. क्वेश्चन नंबर 9, an examination of the sources and uses of funds is a part of, that is fund flow analysis, not ratio analysis. ते कशाची आहे, that is fund flow analysis. आणि म्हणून आपलं आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 10, व्हॉट इज ए लिक्विड क्विक रेशो. कसा असावा, तो काय आहे, कसा असतो. जसं आपण करंट रेशोला म्हणलं ना 2:1, तसं हा लिक्विड क्विक रेशो हे कसा असला पाहिजे, तर तो कसा असावा 1:1 आणि करंट रेशो 2:1. म्हणून आपलं उत्तर या प्रश्नाच्या बाबतीत बी, 1:1. क्वेश्चन नंबर 11, व्हॉट इज डेब्ट इक्विटी. डेब्ट इक्विटी रेशो हा कसा पाहिजे, दॅट इज 2:1 असला पाहिजे. आणि म्हणून आपलं उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 12, करंट रेशो इज कॅल्क्युलेटेड टू. पहा, ए
compare the current asset with fixed asset. B, compare the current asset with the past asset. काही संबंध नाही. Compare the fixed asset with fixed liability. Measure the liquidity of a organization. करंट असेट आणि करंट लायबिलिटी वरून आपल्याला करंट रेशो कॅल्क्युलेट करतो. ते काय मेजर करतात? तर ते मेजर करतात द लिक्विडिटी ऑफ द ऑर्गनायझेशन आणि म्हणून आपलं आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 13. अर्निंग पर शेअर इज इक्वल टू. प्रत्येक शेअर होल्डर शेअर कंपनीचे घेतो कारण त्याला त्यापासून काहीतरी अर्निंग मिळावं हा उद्देश असतो. हे अर्निंग डिव्हिडंडच्या स्वरूपात दिलं जातं. कंपनीला प्रॉफिट तर डिव्हिडंड हा शेअर होल्डर मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. म्हणजे डिव्हिजिबल प्रॉफिट हा शेअर होल्डरला डिव्हिडंडच्या स्वरूपात दिला जातो. त्याला म्हणतो आपण अर्निंग पर शेअर. 1,00,000 रुपये कंपनीला फायदा झाला. कंपनीने 60,000 त्यातले रिझर्व्हला ठेवले. 40,000 कंपनीकडे प्रॉफिट शिल्लक राहिला. त्याला म्हणतो आपण डिव्हिजिबल प्रॉफिट. या डिव्हिजिबल प्रॉफिट मधून डिव्हिडंड जर त्या ठिकाणी दिला असेल, एका व्यक्तीने 100चा एक शेअर घेतला त्याला 100 रुपये डिव्हिडंड मिळाला तर त्याचा अर्निंग पर शेअर 100 रुपये. 2 शेअर असतील तर त्याला 200 मिळतील, पण तू अर्निंग पर शेअर 100च. हे कशाशी बरोबर आहे? ए बी सी डी पैकी अर्निंग पर शेअर इज इक्वल टू हे कशाशी आहे? नेट इन्कम मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड भागिले डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर. या कॅल्क्युलेशनची ते संबंधित आहे आणि म्हणून उत्तर आहे आपलं ए. क्वेश्चन नंबर 14. प्राइस अर्निंग रेशो इज युजफुल टू होम. कुणाला तो उपयोगी ठरू शकतो? तर तो डिबेंचर होल्डर, क्रेडिटर्स, लॉंग टर्म असतील, शॉर्ट टर्म असतील यांना नाही. तर तो कुणासाठी उपयोगी आहे? तर तो फक्त शेअर होल्डरला त्या ठिकाणी युजफुल आहे म्हणून आपला आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 15. द फर्म हॅव्हिंग टोटल करंट असेट is rupees 9,72,000 and current liabilities is rupees 3,24,000. What will be the current ratio? तुम्हाला करंट रेशो जर त्या ठिकाणी फॉर्म्युला माहिती असेल तर निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येऊ शकेल. कसा? करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी म्हणजे 9,72,000 डिवायडेड बाय 3,24,000 आणि मग तुमचा रेशो त्या ठिकाणी येईल तो किती? कॅल्क्युलेशन करून येईल 3:1 दॅट इज सी. नेक्स्ट, द फर्म हॅव्हिंग टोटल ग्रॉस प्रॉफिट इज रुपीज. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 1,26,000 अँड सेल्स किती? 3,50,000. व्हॉट विल बी दी ग्रॉस प्रॉफिट रेशो? आता ग्रॉस प्रॉफिट रेशो कसा कॅल्क्युलेट करतात? तर ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स मल्टिप्लाय बाय 100. हे जर तुम्ही केलं तर ग्रॉस प्रॉफिट 1,26,000 डिवायडेड बाय 3,50,000 मल्टिप्लाय बाय 100 जर केलं तर मग तुमचं जे उत्तर येईल ते तुमचं ऑप्शन इथलं राहणार आहे. आणि हे करून तुम्हाला किती त्या ठिकाणी रक्कम येऊ शकते? तर 36%. 1,26,000 भागिले 3,50,000 गुणिले 100 करा, तुम्हाला 36% येईल आणि म्हणून ते कॅल्क्युलेशनचं उत्तर आहे डी. क्वेश्चन नंबर 17. द फर्म हॅव्हिंग टोटल नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट किती दिलाय? 1,20,000. सेल्स 40,40,000. व्हॉट विल बी दी नेट प्रॉफिट रेशो? तर नेट प्रॉफिट रेशो कसा आहे कॅल्क्युलेट करतो आपण? नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती? 1,20,000 डिवायडेड बाय सेल्स 40 lakhs मल्टिप्लाय बाय 100. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर त्या कॅल्क्युलेशन नुसार तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला मिळेल 3%. म्हणून तुमचा ऑप्शन ए हे उत्तर. क्वेश्चन नंबर 18. The firm having total liquid asset is rupees 9,72,000 and liquid liability is rupees 3,24,000. What will be the acid test ratio or liquid test ratio? लिक्विड टेस्ट रेशो जो आहे त्याचा आपला फॉर्म्युला काय आहे? लिक्विड असेट
divided by liquid liability. 9,72,000 divided by 3,24,000 हे कॅल्क्युलेशन करा. ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल 3:1 हा त्यांचा रेशो, म्हणून आपला आन्सर बी. Question number 19. The firm having total credit sales is rupees 40 lakhs and average debtors is rupees 8 lakhs. What will be the debtors turnover ratio? इथे तुम्हाला काय आहे, डेटर्स टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. काय फॉर्म्युला आहे त्याचा, तर नेट क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय डेटर प्लस बिल रिसिवेबल. आता इथे बिल रिसिवेबल नाहीच आहे, त्यामुळे आपल्याला दोनच फिगर्स आहेत. एक तर क्रेडिट सेल्स 40 lakhs डिवायडेड बाय काय ऍव्हरेज डेटर्स दॅट इज 8 lakhs. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर निश्चितपणे तुम्हाला उत्तर मिळेल 5:1 दॅट इज सी. क्वेश्चन नंबर 20. The firm having cost of goods sold is rupees 1,08,000. Cost of sold 1,08,000. Operating expenses 28,000 and sales is rupees 1,60,000. What will be the operating ratio? ऑपरेटिंग रेशो आपण कसं कॅल्क्युलेट करतो, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स मल्टिप्लाय बाय 100. हे जर तुम्ही केलं कॅल्क्युलेशन तर ह्या कॅल्क्युलेशन नुसार तुम्हाला उत्तर मिळेल 85%, म्हणून आपलं आन्सर आहे डी. मित्रो, विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे निश्चितपणे तुम्ही कमेंट्स करून कळवा. आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत फिनान्शियल अनालिसिस अँड कंट्रोल याच टॉपिकवरील तिसरा पार्ट, तोही मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या स्वरूपात. आपण पहिल्या भागामध्ये कॅश फ्लो, फंड फ्लो स्टेटमेंट आणि त्यावरची थेरी आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिले. या दुसऱ्या पार्टमध्ये आपण रेशो अनालिसिस, त्याची थेरी आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आता पुढील भागामध्ये आपण कंपॅरेटिव्ह अँड कॉमन साईज स्टेटमेंट जे आहेत त्याची थेरी आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल. व्हिडिओ संबंधात काही तुम्हाला शंका असतील, तुमची मतं असतील, तुमचे कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स माझ्या या इथे दिलेल्या ईमेलवर तुम्ही निश्चितपणे कळू शकता. तर मित्रहो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत फिनान्शियल अनालिसिस आणि कंट्रोल पार्ट 3 मल्टिपल चॉईस क्वेश्चन. धन्यवाद.